नर्मदे अरे बघा नीलकंठेश्वरचं आहे ना, हे जे आहे ना एवढा मोठा परिसर आहे नीलकंठेश्वरचा एंट्री गेट आणि सूर्यदेवाचं दर्शन घ्या. आणि ह्या परिसर आता आहे ना आम्ही आहे ना एक परिक्रमा रोड आहे, हा परिक्रमा रोड नीलकंठेश्वर आम्ही प्रत्येक धाम ना धाम बघत असतो. प्रत्येक 1-2 दिवस आहे ना जास्त जातात, पण सर्व बघत असतो. आणि हे परिक्रमावासियांनी हे केलं पाहिजे, तसं नाही निघलं पाहिजे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा हे नीलकंठेश्वरला नर्मदे हर. हे बघा आता आहे ना ह्या रोडने चाललेलो आहे. हे रोडने आपला परिक्रमा रोड आहे. हा परिक्रमा रोड असताना हे असा रोड आहे. एक आम्ही नीलकंठेश्वरांचं दर्शन घेऊन आहे ना स्फूर्तिकेश्वरला चाललो आहे. स्फूर्तिकेश्वर काल आम्ही हनुमंतेश्वरचं घेतलं, रामेश्वर, लक्ष्मीनेश्वर, धनेश्वर, छोटी पनोती, मोठी पनोती, म्हणजे भरपूर 2-3 ते छोटी मोठी पनोती. त्यानंतर लक्ष्मी यंत्र, लक्ष्मी माता यंत्र यांचे दर्शन घेतले. आणि आम्ही गोधाम दर्शन, म्हणजे इथे ना एक आहे ना गोशाळा आहे, तर आम्ही गोशाळेच्या थोडं बाजूने जातो फक्त. आतमध्ये आता आम्हाला काही वेळ नाही जायला. हे बघा हे जे आहे हे आपले गोधाम, ही गोशाळा आहे. एक नीलकंठेश्वर यांची गोशाळा आहे, ही गोशाळा आहे. हे बघा ही गोशाळा आहे. ही गोशाळा असल्यामुळं इथं गोशाळेच्या इथे आतमध्ये काही जात नाही. आतमध्ये पण जायला एंट्री आहे आपल्याला, तसा काही प्रॉब्लेम नाही, पण ही गोशाळा आहे. गोपूजन पण होतो. गोशाळा आहे ही बघा. यांचे डॉक्टर वगैरे सर्व असतात. नर्मदे हर, नर्मदे हर. ही गोशाळा आहे. गोधाम दर्शन आणि तुम्ही बघू शकता. हे बघा हे गोधाम दर्शन, ही गोशाळा. आणि एक खरोखर अत्यंत बघण्यासारख्या काही गोष्टी आहेत. काही बघत नसल्यामुळे एक प्रॉब्लेम आहे. हे बघा तुम्हाला इथून लांबून तर आतमध्ये जायला जाऊ दे. हे बघा ही गोशाळा आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी दर्शन घेतो. त्या दर्शन घेऊ शकता. गोशाळा आहे आणि छोटे छोटे आता दर्शन घेतलं आहे मी. आणि आम्ही या पुढं जाणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा नीलकंठेश्वरला आलो आहे, त्या बाहेर आलो. गोशाळेपासून आहे ना निघालो आहे पुढे. आता हे तुम्ही बघू शकता. ही जे नीलकंठेश्वर एवढं जे बनवलं आहे ना, पुन्हा पधारी ये, परत येऊ या तुम्ही, म्हणजे जे येण्यासारखं जी ही गोशाळा आहे. त्या गोशाळेच्या आतून निघालेलो आहे. तिथं ॲक्च्युली काय माहिती आहे का, थोडासा कॅमेरा फिरला आहे एक येण्यासाठी. आणि इथं आतमध्ये येण्यासाठी आहे ना एक प्रायव्हेट जे येतात त्यांना आहे ना इथे आहे ना एंट्री फीज आहे, गाडी पार्किंग वगैरे सर्व प्रायव्हेटला. आणि आता आपण एक हवेला चाललो आहे आणि परिक्रमा रोडला चाललो आहे मी. परिक्रमा रोड आहे हा. आणि परिक्रमा रोडला आता नीलकंठेश्वर धामचं दर्शन घेतलं आहे. नीलकंठेश्वरचं दर्शन घेऊन पुढे निघालो आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग आपला. आणि ते पोईचा हे बघा नीलकंठेश्वर.
स्वामीनारायण गुरुकुल. स्वामीनारायणचं पण मंदिर आहे नीलकंठेश्वर धाम आहे. आणि हे पोयचा गावामध्ये आहे. कटोरा गाव, पोयचा गाव हे शेजारी नर्मदे हार. हे बघा, तर आम्ही जर ह्या रोडने आलो ना तर आम्हाला आहे ना क्रॉस करून राईट मारायचं आहे. ज्यावेळेस याच्या आपल्या नीलकंठेश्वर त्या धाममधून बाहेर निघाल्यानंतर नर्मदे हार सरळ जायचं. नर्मदे हार हे बघा, आपण आहे ना नीलकंठेश्वरवरून आलो ना, असं सरळ आल्याच्या नंतर आपल्याला हा हवे सोडायचा आहे आणि नर्मदा परिक्रमा मार्ग इथून आपल्याला आहे ना डाव्या हाताला जायचं आहे. सरळ इकडं वरती चढायचं आहे आपल्याला. हा स्फूर्तिकेश्वर आता लागणार आहे आपल्याला. नीलकंठेश्वर झालं, स्फूर्तिकेश्वर, हे सर्व तीर्थ म्हणजे सर्व गाव हे तीर्थ आहेत. ह्या रोडने जायचं आहे बघा. आता एक थोडा आपला प्रॉब्लेम होणार आहे. हा रस्ता आहे नर्मदे हर हे बघा, आपण आहे ना नीलकंठेश्वरावरून आलो ना, हा रोड सरळ आहे. हा जिथून हवे आपण नीलकंठेश्वरला आहे ना डाव्या हाताला आलो ना, रोड सोडायचा नाही. जेव्हा रोड सोडायचा असेल ना तेव्हा आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व समजेल. रोड ज्यावेळेस सोडायचा असेल त्यावेळेस सरळ चालायचं आहे. सिमिटी रोड आहे. नर्मदे हर आहे बघा. हा परिक्रमा रोड आहे नीलकंठेश्वरला होऊन मी आहे ना आता आहे ना स्फूर्तिकेश्वर नीलकंठेश्वर करून स्फूर्तिकेश्वर करून आता एक संगम आहे नीलखेडमध्ये संगम आहे, तिथं जाणार आहे आता. नर्मदे हर हे असे एक गुजरात ह्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा तर ह्या रोडने चालते. आणि काही परिक्रमा आपल्या जे परिक्रमा असेल ना यांची ना काही बदनामी चालू आहे. नर्मदे हर अशी काही बदनामी करू नका, परिक्रमा अशीच करतात. नर्मदे हर त्याच रस्त्याने जायचं. हां, या रस्त्याने न जाता आता समजा आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा ह्या रोडनी आहे ना चालते. म्हणजे ते आता राईटला आहे. इथं एक आता बोलतंय ना माझ्यापाशी एक बोर्ड आहे, तिथून बघा राईटला जायचं. हां, इथं बोर्ड आहे लगेच. आणि शिवाय शेतांमध्ये शेती आहे.